बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती। शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लाडकं YouTube प्रबोधन माध्यम आहे, ज्याद्वारे शिवसेनेचे विचार, शिवसेनेच्या बातम्या, शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सारी माहिती मला उभ्या महाराष्ट्रापर्यंत रोज पोहोचविता येते। यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो, शिवसेना एक वादळला मोठं करा। शिवसेना एक वादळला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केला नसाल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रापर्यंत आपल्या शिवसेनेचे विचार आपल्याला रोज पोहोचविता येतील, बिनदिक्कतपणे पोहोचविता येतील। तुम्हा सर्वांना विनंती करतो। आज तुम्ही पाहिलं असाल, संबंध मीडियावर बातम्या चालूच आहेत। शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या केसचं काय घडतंय, किंवा शिवसेनेच्या त्या 16 गद्दारांच्या आणि त्याच्या खालोखाल त्या 24 गद्दारांच्या, असे जवळपास 40 ते 41 गद्दारांच्या त्या अपात्रतेचं नेमकं काय चालू आहे, या संदर्भात अनेक बातम्या चालू आहेत। शिवसैनिकांपर्यंत मला योग्य तेवढीच माहिती पोहोचवायची आहे। लक्षात घ्या नेमकं काय चालू आहे। जोपर्यंत म्हणजे मला 2023 मध्ये जायचंय, हा जो काही कांड घडलाय तो कधी घडलाय सगळं तुम्हाला माहितीये, पण मी थोडंसं 2023 मध्ये जातो, 23च्या शेवटाला जातो। आता विचार करा, जवळपास 8 ते 9 महिने या नार्वेकराने घेतले। नार्वेकर कित्येक दिवस हे प्रकरण पटलावरच घेत नव्हते, तुम्ही सर्वांनी पाहिलात। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, आपला जो निकाल दिला, 144-45 पानांचा जो निकाल दिला, म्हणजे सगळं 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 फिरवून आणलं आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने, सगळं फिरवलं, अख्खी दुनिया फिरवली, पण शेवटी निकालामध्ये त्यांनी ते अधिकार देऊ केले नार्वेकराला, बरोबर। आणि त्याच्या अगोदर म्हणजे नार्वेकराला अधिकार देण्याच्या अगोदर त्यांनी हे अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा दिले होते। त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं, तुम्हाला सर्वांना सुरुवात चांगलीच माहिती असेल। सुरुवातीला शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे फ्रीज केलं होतं, ते गोठवलं होतं। म्हणजे तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं आणि शिंदे टोळीला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं। ढाल तलवार त्यांचं चिन्ह होतं ना, आपलं चिन्ह हे मशाल होतं। मग त्यानंतर काय झालं, सर्वोच्च न्यायालयाने यांचे जे काही संविधानिक अधिकार असतात त्या अधिकारांच्या अंतर्गत या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आपलं स्वातंत्र्य बहाल केलं। म्हणजे बाकी सगळ्यांची ती स्वातंत्र्य, आणि तुम्हा सर्वांचं काय, त्या गोट्या खेळायच्या आपण। आपल्या सर्वांच्या त्या मनस्थितीचा कुठेही विचार केला गेला नाही। लाखो करोडो शिवसैनिक ज्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून होते, कित्येक शिवसैनिकांना अजूनही जेवण गोड लागत नाही, कित्येक शिवसैनिकांच्या डोळ्यात आजही आसू येतात ज्यावेळेस ते धनुष्य बदनाम होताना आपण पाहत असतो, पण तरी देखील त्या गोष्टींना कवडीची किंमत देण्यात आली। इथपर्यंत तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे। मग झालं कसं, ह्यांचं स्वातंत्र्य अबाधित केलं। चला, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, संवैधानिक अधिकार, तुम्ही लवाद आहात, म्हणजे प्रति न्यायालय आहात, एक समांतर न्यायालय आहात। काय केलं ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, बिलंदर हे इलेक्शन, शेवटी कसं असतं, ज्यांच्या सत्ता केंद्रात असतात त्यांचा ह्यांच्यावर प्रभाव असतो, एवढं आम्हाला माहिती होतं, पण अख्खच्या अख्खं विकत घेतलं जाणं हे मात्र आजवर कधी बघितलं नव्हतं। एवढी 70 वर्ष काँग्रेसचा काळ पाहिला, पण अशा प्रकारची पक्ष फुटाफुटी आम्ही कधीही पाहिली नाही। कुठला पक्ष फोडून आमदार खासदार इकडे तिकडे जाणं आजपर्यंत पाहत होतो, पण अख्खाच्या अख्खा पक्ष घेणं, पक्षावर दावा ठोकणं, अख्खा पक्षच या आमदारांचा कसा, ज्यांनी म्हणजे परिच्छेद 10चा भंग केलाय त्यांचाच तो पक्ष, हे आजपर्यंत मला वाटत नाही जगाच्या इतिहासात कुठे घडलं असेल, भारताच्या तर सोडूनच द्या, आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही। सांगा शिवसैनिकांनो, कुणाच्या मनात कधी आला असेल की शिवसेनेसारखा पक्ष अशा प्रकारे फुटेल आणि अशा प्रकारे पक्षावर एखादा भलता दावा ठोकून जाईल। हे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळालं। यांना जसं ते स्वातंत्र्य मिळालं, 3च दिवसात त्यांनी पक्ष शिंदे टोळीला देऊन टाकला। म्हणजे ट्रिपल टेस्टचा तर धुवा उडवलाच ना, त्यांनी घटना पाहिली ना संघटना पाहिली। म्हणजे राजकीय पक्ष, तो लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधिमंडळ पक्ष, त्यानंतर शिवसेनेची घटना असेल, कार्यकारिणी असेल, काही पाहिलं गेलं नाही। फक्त आमदार आणि खासदार कुणाकडे जास्त आहेत याच्या भरोशावर, मग जर हाच न्याय लावायचा झाला
तर आता शिंदे टोळीकडे किती आमदार आहेत, किंवा आता शिंदे टोळीकडे आमदार म्हणण्यापेक्षा नवीन निवडणुकांनंतर शिंदे टोळीकडे आता किती खासदार आहेत आणि शिवसेनेकडे किती खासदार आहेत यावर देखील निर्णय घ्यावा. पण आता होणार नाही, ते तेव्हाच लागू होणार. या अशा प्रकारे हे निर्णय झाले. तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेत. नाव देऊ केलं शिंदे टोळीला, चिन्ह देऊ केलं शिंदे टोळीला, आणि त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील हाच प्रयोग करण्यात आला. जर शिवसेनेच्या बाबतीतला न्याय हा योग्य वेळेत झाला असता तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी अशी हिंमत दाखवली नसती. आता हे महाराष्ट्रातलीच 2 उदाहरणं, पण अशीच उदाहरणं उद्या देशभर पाहायला मिळतील. कारण ज्याची सत्ता त्याचा बोलबाला. भविष्यात तुम्ही पाहिलात, अगदी त्याच्यानंतर काहीच महिन्यांनी भारतीय जनता पक्षाशी फारकत घेतलेला ते बिहारचा पक्ष, नितीश कुमारांचा पक्ष, हा पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे गेला. कारण त्याला कुणकुण लागली की आपलाही पक्ष अशा प्रकारे फोडला जाऊ शकतो. हे किती दिवस सहन करायचा, हा तुमचा माझा प्रश्न आहे. कारण लोकसभेमध्ये महाराष्ट्राने यांना काय दाखवायची तेवढी जागा दाखवलेली आहे. महाराष्ट्र या स्वाभिमानाशी जागला. होय, मी मान्य करतो महाराष्ट्र जागला, पण देशामध्ये मात्र हे चित्र दिसून आलं नाही. देशामध्ये तेवढा त्याचा प्रभाव जाणवला नाही. आज देश कदाचित निद्रित अवस्थेमध्ये असू शकतो. आज त्यांच्या उंबऱ्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या नाहीयेत, याची धग पोहोचलेली नाहीये. आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचा खरं तर विषय मी एका वेगळ्या विषयात घेणार आहे. थोड्याच वेळाने त्यांचं नाव देखील येईल, तुर्तास मी त्यांना बाजूला करतो. पण महाराष्ट्राने काय दाखवायचा तो इंगा दाखवला. आता मी माझ्या मूळ विषयावर येतो. जशा प्रकारे ह्यांना नाव चिन्ह देऊ केलं, अगदी तसंच जसे अधिकार नार्वेकरांना देऊ केले होते, त्यांनी जवळपास 8 ते 9 महिने लावले. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर, काय ताशेरे ओढले ते देखील तुम्हाला सांगतो, की जर तुम्ही हा निकाल विधानसभेच्या नंतर लावला तर त्या निकालाला अर्थ उरणार नाही. काय म्हणालं सुप्रीम कोर्ट, तुम्हाला सर्वांना चांगलंच आठवतंय. आणि हे म्हटलं गेलं होतं डिसेंबरच्या आसपास, डिसेंबर 23, 2023च्या आसपास. त्यानंतर जानेवारीच्या आसपास सुप्रीम कोर्ट म्हणजे नार्वेकरांचा निकाल वगैरे लागला. त्यांनी लागोलाग 30-40 दिवस काहीतरी सुनावणी घेतली. तुम्हाला आठवत असेल सुनील प्रभू, गोगावले वगैरे वगैरे सगळी मंडळी जाऊन बसली होती, योगेश कदम वगैरे. नार्वेकरांचा निकाल हास्यास्पद निकाल होता. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांना पायदळी तुडवलं होतं. तुम्हाला निलंबित करायचं होतं, तुम्हाला अपात्र करायचं होतं, पण काहीही केलं गेलं नाही. ना शिंदे टोळीला ना ह्यांना. हा निकाल अपेक्षित नव्हता. तुम्ही शिवसेनेला अपात्र करा किंवा शिंदे टोळीला अपात्र करा, पण कुणातरी एकाला अपात्र करायचं होतं. ही सगळी कशी सोची समजी साजिश आहे याचं तुम्हाला हळूहळू उलगडा होईल. बघा, मी मारल्याचं नाटक करतो, तू रडल्याचं नाटक कर, समोरचा येड्यात निघून जाईल. माझ्या तोंडात काही वेगळे शब्द येत होते, पण ठीक आहे, मी ते आवर घातली त्या शब्दांना. म्हणजे नार्वेकरांनी मारल्याचं नाटक करायचं, त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मारल्याचं नाटक करायचं, सगळ्यांनी मारल्याची नाटक करायची, खाणाऱ्याने मार खाऊन घ्यायचं नाटक करायचं, आणि सगळं सुरळीत चालू. इतका भयंकर वेळ मिळाला. तुम्ही पहा, आज ह्यांच्या टोळीमधले आमदारांव्यतिरिक्त किंवा खासदारांव्यतिरिक्त, खासदारांचं देखील नंतरच झालं त्यांचं जाणं, पण आमदारांच्या व्यतिरिक्त जवळपास 23 ते 24 आमदारांपर्यंत जर हा प्रकार सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप घातला गेला असता तर ही संख्या हळूहळू जे प्रेशर टाकलं गेलंय की आमदारावर, ही संख्या 23च्या पुढे गेली नसती. पहिल्या बॅचचे जे 16 आमदार होते त्याच्या व्यतिरिक्त एकही आमदार गेला नसता. हळूहळू हा जसजशी ह्यांना ह्या बेकायदेशीरपणाला वेळ मिळत गेला आणि केंद्राने जे काही हस्तक्षेप दाखवले, हळूहळू आमदार वाढत 40, 42, 43 पर्यंत पोहोचले आणि अपक्ष वेगळे. खासदारांचं तेच झालं. म्हणजे कुठे ना कुठेतरी कायद्याचे धाक दाखवून, संस्थांचे धाक दाखवून, ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स करून ह्या सगळ्यांना घेतलं गेलं. तो प्रकार आपण सर्वांनी पाहिला. पण त्यानंतर हळूहळू जसं ह्यांचं सरकार स्थिरावत गेलं, सरकारला वेळ मिळत गेला, योजना आणत गेले, लोकांना दाखवण्यापुरत्या गोष्टी करत गेले, हळूहळू एक एक नगरसेवक, एक एक पदाधिकारी, एक एक नेता, एक एक उपनेता घ्यायला ह्यांना पुरेसा वेळ मिळाला. ही गोष्ट मान्य करावी लागेल. आज पहा तुम्ही, जवळपास शिवसेनेच्या 84 नगरसेवकांपैकी मुंबई महापालिकेच्या जवळपास 40 नगरसेवक ते 41 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेने देखील या टोळीने घेतले. आम्ही यांना हेच याच्यासाठी टोळी म्हणतो, कारण ह्या घेण्याच्या अशा प्रकारे माणसं घेत जाणाऱ्या टोळ्याच असतात. स्वतःची माणसं बनवू शकत नाही ना, टोळ्या आहेत, ह्या टोळ्या आहेत.
पण हा वेळ मिळतोय, या गोष्टी तुम्ही मान्य करा. तुम्ही पहा, जवळपास 9 महिने झालेले आहेत, 9 ते 10 महिने, मी जे तारखा लिहून घेतल्यात, 9 ते 10 महिने झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाने एकाही दिवशी सुनावणी घेतलीच नाही. मग ज्या अर्थी तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत निकाल लावा असं ह्यांना म्हणत होते, तुमचं काय? तुम्ही सगळ्या विषयांवर, म्हणजे अगदी समलैंगिक विषयांवर देखील निकाल लावले. तुम्ही त्या नीट परीक्षेचे निकाल लावले. तुम्ही जे विषय तुमच्याकडे येत गेले सगळ्याचे निकाल लावले. पण ज्या गोष्टीवर या देशाची लोकशाही अवलंबून आहे, अशा महत्वाच्या विषयावर मात्र सुप्रीम कोर्ट मूग गिळून गप्प राहिलं. हा एक राजकीय तुम्हाला एक वरदहस्तच लाभलाय असं म्हणेल. राजकीय म्हणण्यापेक्षा न्याय व्यवस्थेचा वरदहस्त लाभलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बघायला गेलं तर असंवैधानिक सरकार, बेकायदेशीर सरकार, ह्या सरकारांना जर तुम्ही वेळीच खाली खेचणार नसाल, त्यांच्याकडनं सगळ्या ठिकाणी मतदान झाली, म्हणजे तुमच्या राज्यसभेच्या निवडणुकांना, तुमच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकांना सगळीकडे ह्यांच्या आमदारांची मतदानं ही वैध ठरली गेली. मग कसले आले त्यांच्या केसेस? हे खुल्यामध्ये माझामध्ये फिरतायत. कसले आले त्यांच्या केसेस? तुम्ही तारखा पहा. जवळपास ज्याला म्हणतात ना भरोशाच्या म्हशीला टोणगा, म्हणजे ज्याच्यावर आपण भरोसा ठेवला की नाही. आजपर्यंत इतके रामशास्त्री पाहिलेत आम्ही. रामशास्त्री काय म्हणतात ते? रामशास्त्री बाणा, न्याय व्यवस्थेचा रामशास्त्री बाणा. इतके रामशास्त्री पाहिले, पण कदाचित हे रामशास्त्री थोडे वेगळे असतील अशा प्रकारचा एक मनामध्ये कुठेतरी भाव होता का कुणास ठाऊक. मनाच्या त्या कोपऱ्यामध्ये अजूनही तो भाव कुठेतरी आहे. न्यायालयांचा, न्याय व्यवस्थांचा, सर्वोच्च न्याय व्यवस्थांचा आजही आदर आहे, कालही होता आणि भविष्यातही तो तसाच राहील का कुणास ठाऊक. का कुणास ठाऊक हा आदर अजूनही मनामध्ये येतो. पण तरीही या रामशास्त्रींना आम्ही थोडं वेगळं मानत होतो. मात्र त्याचं काय झालं पहा ना. जवळपास नार्वेकरांनी 10 जानेवारी 2024 ला निकाल लावला. त्याच्यानंतर जी तारीख पे तारीख पडत गेली, म्हणजे जवळपास जानेवारी ते जुलै पर्यंत काहीच नाही, अगदी शून्य. मधल्या काळात निवडणुका होत्या, एप्रिल पासूनच निवडणुकांचं वातावरण चालू झालं, ते आचारसंहिता वगैरे सगळं शून्य. आपण सगळं लक्ष इकडे घातलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये 30 जुलैची तारीख दिली गेली होती. ती तारीख ढकलली. 21, बरं तारखा अशा ढकलल्या जात नाही, एक महिना 2 महिने तारखा पुढे. बरं या सगळ्याला एक चौकट अशी आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात लागतायत. त्याच्या अगोदर जवळपास एक महिनाभर आचारसंहिता. बरं त्या नोव्हेंबरच्याच काळामध्ये ह्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे म्हणे. आता रिटायरमेंट नंतर काय काय होणार आहे आपल्याला नाही माहिती. कालच गणपती बाप्पाचं दर्शन झालंय. आता बाप्पा किती पावतो हे मला माहित नाही. पण रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या अगोदर आपल्या बाबतीत काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील, एक न्याय होईल. बघा आपण कधीही म्हणत नाही आमच्या बाजूने न्याय करा, पण जे आम्ही पुरावे सादर केलेले आहेत, ज्या घटनात्मक गोष्टी सादर केल्या गेलेल्या आहेत, त्या गोष्टींना अनुसरून आमच्या बाबतीत न्याय व्हावा. तुमचे घरचे संबंध कसे असतील, तुमचे काय वैयक्तिक संबंध असल्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमच्या बाबतीत तुम्ही न्याय करावा. कारण या घटनेला किंवा या घडीला देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर तुम्ही आहात. पहा ना काय 10 जानेवारीला ह्यांचा निकाल लागला, त्यानंतर 30 जुलैची तारीख, त्यानंतर 21 ऑगस्टची तारीख, त्यानंतर 3 सप्टेंबरची तारीख, त्यानंतर 5 सप्टेंबर, 10 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, आणि आता तर तारीख मिळालेली आहे सरळ 21 ऑक्टोबर. मला खरं तर नवल वाटतं काय होणार आहे आपल्या बाबतीत. 21 ऑक्टोबर शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका 21 ऑक्टोबरला सुनावणीला घेणार. 21 ऑक्टोबर जसा येणार त्याच्या आधीच 2-3 दिवसा अगोदर ही तारीख पुढची पडलेली असणार. म्हणजे 21 ऑक्टोबर सुद्धा उजाडू देत नाहीत. 17-16 ऑक्टोबरला तुम्हाला कळणार 21 ऑक्टोबर रद्द झालेली आहे आणि पुढची तारीख मिळालेली आहे जानेवारी 2025. काय करणार तुम्ही? काय कुणाचं वाकडं करू शकत नाहीत तुम्ही. 21 ऑक्टोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तारीख तर 12 नोव्हेंबर. म्हणजे राष्ट्रवादीची तारीख अशा वेळेस दिलेली आहे 12 नोव्हेंबरची. म्हणजे 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 साठी नवे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडले जाणार आहेत. संजीव खन्ना पुढचे न्यायाधीश असणार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ असणार आहे 11 नोव्हेंबर ते 13 मे 2025. 11 नोव्हेंबर 24 ते 13 मे 2025. म्हणजे विचार करा 12 नोव्हेंबरची तारीख ही खन्नांच्या काळातली. संपला तुमचा खेळ, संपला.
आणि आपली ऑक्टोबरची जी दिली आहे ना ती तारीख सुद्धा जाणार आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ही चालू राहणार आहे. आता यांचा जो रिटायरमेंटचा काळ आहे तो आहे 8 नोव्हेंबरचा चंद्रचूड साहेबांचा. आता खरं तर तो 10 तारीख होती, पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल 10 तारखेला मला वाटतं रविवार तो 2 दिवस शनिवार रविवारच्या आदली 2 दिवस अलीकडे केले. 8 नोव्हेंबर यांचा कार्यकाळ संपणार. 8 नोव्हेंबरला हे संपणार. आपली तारीख ऑक्टोबर. काहीही होणार नाही. या सगळ्या केसेस जाणार खन्नांच्या पुढे आणि खन्नांच्या कार्यकाळाविषयी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी मी वेगळा व्हिडिओ बनवेल. नेमकं काय घडणार आहे पुढे ते देखील तुम्हाला सांगेल. पण आता हे सगळं पाहत असताना खरं तर मला अण्णा भाऊंचं का कुणास ठाऊक वारंवार आठवण होत असते. त्यांची त्या ओळींची न्याय व्यवस्था देखील कुणाच्या तरी खालची जाऊ द्या ते स्टार मार्कच मारलेले बरे. किती घाणेरडं वातावरण आहे ते. म्हणजे सर्वसामान्य न्याय हा कसा असतो. न्याय फक्त झालाय एवढं उपयोगाचं नसतं. न्याय होताना दिसला देखील पाहिजे. न्याय होताना म्हणजे न्याय होईल तेव्हा होईल, पण तो होतोय हे दिसलं देखील पाहिजे. काल परवाचं ज्यावेळेस गणपती बाप्पाच्या घरचं म्हणजे न्यायाधीशांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नरेंद्र मोदी गेले. खरं तर हा एक वेगळा विषय आहे. ह्या विषयामध्ये किती घुसवावं नाही घुसवावं कशा प्रकारे पाहावं. पण पहा, नरेंद्र मोदी कुणाच्याही घरी गेले असते आपल्याला वाटलं नसतं. त्याच्या विरोधकांच्याही घरी गेले असते काही नसतं वाटलं. चला बाप्पाचं दर्शन आहे. पण दोनही संवैधानिक पदावर बसलेल्या सर्वोच्च पदांवर बसलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती दोन पॅरलली चालतायत. घटनात्मक पद्धतीने पॅरलली चालतायत. घटनेचे दोघांकडेही प्रचंड प्रचंड अधिकार आहेत भारतीय संविधानाने दिलेले. राष्ट्रपती असतील, सर्वोच्च न्यायाधीश असतील, पंतप्रधान असतील, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतील, या सगळ्या पॅरलल बॉडीज आहेत. आता चला रिझर्व्ह बँकेचे आणि सरकारचे संबंध वगैरे आजपर्यंत आपण ऐकत होतो. राष्ट्रपती आणि सरकारचा तर काही संबंधच नाही, एकमेकांचेच. म्हणजे फक्त नामधारी प्रमुख वगैरे हे आपण लहानपणापासून पुस्तकात अधिकृतरित्या वाचलं की नामधारी प्रमुख, राष्ट्रपती नामधारी प्रमुख. कशाला पाहिजेत मग असली पदं वगैरे. तो भाग वेगळा असो. पण संवैधानिक पदावर बसलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी गेल्यानंतर जर ज्यांच्या बाबतीत निकाल पेंडिंग आहेत कोर्टामध्ये, म्हणजे तुम्ही विचार करा अगदी प्रधानमंत्र्यांचा तो ज्यावेळेस कोविड काळात जे फंड आपण जमा केले पीएम केअर फंड ती प्रकरणं आहेत. त्याच्या बाबतीत अनेक आपण त्या बॉन्ड्स पाहिले. इलेक्शनमध्ये जो फंड दिला गेला त्याचे बॉन्ड्सची प्रकरणं सुप्रीम कोर्टात आहेत. शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या आणि राष्ट्रवादीच्या संदर्भातली चिन्ह ही भारतीय जनता पक्षाशी निगडित आहेत आणि त्याचे सर्वोच्च हेड म्हटले तर नरेंद्र मोदी. ही सगळी प्रकरणं ज्यांच्या समोर ज्यांच्या पुढे ही सुनावणीला आहेत त्यांच्याच घरी जर अशा प्रकारचं भेटीगाठी होत गेल्या तर ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने किती न्याय होणार आहे हा लोकांच्या नजरेमध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये जर हा प्रश्न उठला तर चुकीचं ह्याच्यामध्ये काय आहे. अगदी काहीच चुकीचं नाही. कारण न्याय झाला तेव्हा वेगळा, पण तो होतोय हे पाहताना देखील लोकांना कळलं पाहिजे की होय न्याय होताना दिसतोय, पण इथे स्पष्ट कळतंय इथे न्याय होताना दिसत नाही. हा मी पुन्हा सांगतो, हा त्यांचा वैयक्तिक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग राहिला. बाप्पाचं दर्शन वगैरे घेणं हे सगळं ठीक राहिलं, पण आज जर तुम्ही त्या पदांवर नसतात तर कदाचित आम्ही तो विचार देखील केला नसता. खरं तर आता तुम्ही पाहना नरेंद्र मोदी किती जणांच्या घरी गेल्याचे तुम्हाला असे फोटो बाहेर आलेले आहेत. हाच एक फोटो आपल्याला बाहेर आलेला आहे. किंवा तुमच्या ऐकिवात असेल तर तुम्ही देखील मला दुरुस्त करा. पण हे फक्त त्याच ठिकाणी आपल्याला का खटकलं, कारण ते खटकण्याची कुठतरी जागा होती म्हणून खटकलं आणि खटकणार. होय आमच्या केसेस तुमच्या. आता हा न्याय खरं तर न्यायपालिका खरंच करणार आहे किंवा न्याय व्यवस्था खरंच करणार की हा न्याय रस्त्यांवरच होणार आहे की आता उठावच पाहायचे आहेत भविष्यामध्ये. आणि उठावांना शेवटी पर्याय नसतो. ज्यावेळेस उठाव होतो त्यावेळेस न्याय व्यवस्था जाग्या होत असतात. बांगलादेशाने हे दाखवून दिलेलं आहे. बांगलादेशाने सुद्धा हे दाखवून दिलेलं आहे की तुमचे न्याय व्यवस्थेने दिलेले निर्णय कसे बदलायला लावले, लोकांनी उठाव केले त्यावेळेस. या गोष्टी पण कुठेतरी ध्यान देण्यासारख्या गोष्टी आहेत. आज तुम्ही पहा आरतीच्या वेळी, म्हणजे खरं तर हा न्याय त्या दिवशी ज्यावेळेस ती आरती झाली त्याच ठिकाणी ही तारीख पुढे जाणार हे आपल्याला कळलं होतं. मी त्या दिवशी एक व्हिडिओ, फक्त माझा काहीही विश्लेषण नव्हतं, फक्त मी तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला की बघा कशा प्रकार चालेल. लोकांच्या प्रतिक्रिया देखील मी दाखवल्या होत्या आणि ही तारीख बघा अगदी दुसऱ्याच दिवशी ही तारीख पुढे गेलेली होती. असो ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना
राम शास्त्रींचा तो बाणा आणि आजची न्यायव्यवस्था यांचा कुठेतरी ताळमेळ घालण्याचा प्रयत्न माझं हे सुपीक मन करत असतं, पण तो ताळमेळ काही बसत नाही. ठीक आहे, 21 ऑक्टोबर पाहूयात तारीख पे तारीख, पण एक लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आपण काही केसेस मागे वगैरे घेणार नाही. बरेच जण म्हणतात त्या केसेस घेऊन टाका मागे, सोडून नाही. हे सरकार पूर्ण 5 वर्षाचा काळ पूर्ण करणार नाही. मगाशी तुम्हाला म्हणालो, चंद्राबाबू असतील, नितीश कुमार असतील, यांच्या जीवावरचं हे सरकार आहे. हे 5 वर्ष पूर्ण करत नाही. एखादा पंतप्रधानही होऊन जाईल आणि एखादा राष्ट्रपती होऊन जाईल, पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेस ही बेकायदेशीर सरकार ज्यांनी ह्या प्रकारे हातात घेतली ही सरकार ज्यावेळेस ताब्यात येतील, त्यावेळेस मात्र म्हणजे ज्यावेळेस पुन्हा केंद्रामध्ये युपीएचं हे सरकार येईल किंवा इंडिया आघाडीचं पुन्हा सरकार येईल, त्यावेळेस मात्र हा न्याय होण्यासाठी या केसेस कोर्टामध्ये असणं, जसं कोकणातल्या विनायक राऊतांची केस कोर्टामध्ये आहे, ठाण्याची केस राजन विचारे साहेबांची कोर्टामध्ये आहे, किंवा रवींद्र वायकरांच्या विरोधातली आपली एक केस कोर्टामध्ये आहे कीर्तीकरांची. ह्या केसेस कोर्टामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपलं इंडिया आघाडीचं पुन्हा सरकार येईल त्यावेळेस मात्र पाहूयात ना हा न्याय कसा होत नाही मग. कारण आता तुम्ही आम्हाला सर्वच शिकवलेलं आहे, म्हणजे या सत्तांचा, पदांचा, संस्थांचा गैरवापर कसा करायचा हे या सरकारने आपल्याला शिकवलेलं आहे, कशा प्रकारे दबाव क्रिएट करायचा. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींना मी समर्थन करत नाही, पण 80% समाजकारण, 20% राजकारण हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, आणि आता 20% राजकारण शिवसेना करणार म्हणजे करणार. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. या तारीख पे तारीख चालूच राहतील. शिवसैनिकांनो, रस्त्यावर न्याय करायचा आहे, आणि ज्यावेळेस महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणुका लागतील त्यावेळेस मात्र आपल्याला आपल्या पक्षाच्या बाबतीत न्याय करून घ्यायचा आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. जास्तीत जास्त आमदार निवडून आणून शिवशाहीचं, शिवसेनेचं, पर्यायाने महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रावर पुन्हा घेऊन यायचंय ही शपथ घेऊया. बाप्पा चरणी प्रार्थना करूया. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.